नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीता नेहरे किचन रेसिपीमध्ये। तर मैत्रिणींनो, तुमच्यासाठी हमेशा मी काहीतरी वेगळं घेऊन येत असते। तर आज मी तुम्हाला कुकरमध्ये मिरच्या उकडून दाखवणार आहे, त्याची रेसिपी बनवणार आहे। तर पहा, मी पहिल्या मिरच्या भिजत घातल्या होत्या 10 मिनिटं, कोमट पाण्यात 10 मिनिटं मिरच्या भिजत घातल्या। आणि सिंकेसरी मिरच्या आहे, काश्मीरी सारख्या असतात, कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत त्या। तर मी आज जवळजवळ 200 ग्रॅम मिरच्या घेतलेल्या आहेत त्या, आणि ह्या भिजत टाकल्या होत्या आणि ह्या छान अशा भिजल्यात। आता 10 मिनिटात छान झालेल्या आहेत। आता कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये ह्या मिरच्या मी टाकून देणार आहे शिजवायला। तर पहा तुम्ही, आता मी हे सगळं पाणी पण टाकणार आहे, तेवढे पाणी पुरेसं आहे। मी मिरच्या बुडत एवढंच पाणी टाकलं होतं भिजत, आणि तेवढंच पाणी टाकायचं आणि तेवढंच पाणी आता 2 शिट्या होऊन द्यायच्या कुकरला। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया। इथं मी 5 मोठ्या कांड्या लसणाच्या घेतल्या होत्या आणि त्या सोलून घेतलेल्या आहेत। आता ते मी घेणार आहे आणि जाडसर जरासं असं रवाळपासून मी जरा जाडसर असं वाटणार आहे। तुम्हाला दाखवेन आता वाटल्यावर कशा पद्धतीने वाटणार आहे ते। तर ते वाटून घेते आता मिक्सरच्या भांड्यातून। हे बघा, जाडसर एकदम असं रवाळपासून बी जास्त जाडसर असं ह्या पद्धतीनेच करायचं, जास्त बारीक करायचं नाही। हे लसणाचं पहा, तर हे लसणाचं अशा पद्धतीने करायचं। आणि हे मी आता घेणार आहे, बाजूला ठेवणार आहे। आणि हे आलं घेते आता। आले पहिलं तुम्हाला वाटलं तर मिक्सरमध्ये असंच पद्धतीने काढलं तरी चालेल, आम्ही तुकडे करून घ्यायचे मात्र असे। आणि नाही तसे तर मग तुम्ही किसणी घ्यायची आणि जाड बाजू असते ना की किसायची, ती मोठी होलवाली, त्याने असं किसून घ्यायचं। आणि ते जरी नाही तुम्हाला वाटलं तर आता दुसरं दाखवते आणखी। म्हणजे हे 2-3 प्रकार आहे याला, तर तुम्हाला वाटेल त्या प्रकारे तुम्ही करू शकता। हे बघा, आता हे असं एवढं जाड होतं, याच्यापासून थोडं बारीक हवी असलं तुम्हाला तर ही दुसरी बाजू घ्यायची। हो का, दाखवते आता। ही दुसरी घ्यायची बारीकवाली, आणि हे बारीक याने। तर मी हे सर्व छोटे यानेच किसलेलं आहे, तुम्हाला दाखवायचं कारण म्हणजे असं पण होऊ शकतं, असं पण होऊ शकतं आणि असं पण होऊ शकतं। किसून पटकनी होतं किसून, आणि किसल्यामुळं काय होतं, आपण मिक्सरमध्ये वाटलं ना तर त्याचं ते केस असतात बघा ह्याच्यात आल्यामध्ये ना, थोडी अशी लांबडी धागे निघतात। ते नाही निघणार, ते ह्याच्यात किसल्यामुळं ते बाजूला चोथा राहतो त्याचा। किसता सगळा चोथा हातात येतो, बाजूला राहतो। तर मी अशा पद्धतीने किसून घेतलेलं आहे। हे दोन्ही पण आता मी एका ह्याच्यात ठेवते भरून, आणि दुसरी तयारी करते। हे पहा, अशा पद्धतीने आता हे घेतलेलं आहे। हे याचे आता हे झाले। आता हा कुकर पण आपला झालेला आहे, कुकरची पण शिट्ट्या झाल्या, गरम आहे अजून कुकर। तरी पण पहा, आता तुम्ही मी हे खोलते आणि हे उघडून पाहते। वा, मस्त शिजले आहेत 2 शिट्ट्यातच, एकदम मस्त झालेले आहे। कारण मैत्रिणींनो, कुकरमध्ये का लावल्या मिरच्या त्याचं कारण सांगते। आपल्याला मिरच्या तर शिजवायच्या आहेत ह्या रेसिपीसाठी, तर कुकरमध्ये लावल्यावर पटकनी होतात, कमी गॅस जळतो आणि टेस्ट इकडे तिकडे हे होत नाही। म्हणून कुकरमध्ये लावलं का पटकनी होतं आणि रंग बदलत नाही। त्याच्यामुळे कुकरमध्ये लावला तर तशा तुम्ही भांड्यात कुसल्या कढईत कशा शिजवल्या तरी तुम्हाला 5 ते 10 मिनटं लागणार शिजायला। मिरच्या बी सगळं शिजलं पाहिजे। ही रेसिपी जेवढं शिजन तेवढी चांगली असते, म्हणून कुकरमध्ये लावलं का पटकनी गाळ होतं त्याचा, पटकनी शिजल्या मऊ होतात। आणि आता हे गरम आहे अजून, का एवढं थंड झाले नाही, तरी थोडंसं थंड झाल्यावरच मी मिक्सरला लावणार आहे। तर ह्या भांड्यातून काढून ठेवते याच्यात, का की कुकरमध्येच ठेवलं तर कुकर पण गरम असतो आणि मग ते लवकर थंड पडत नाही। मी आता मिक्सरच्या भांड्यातच लावल्यामुळं दुसऱ्या भांड्यात काढायला नको, का की आपल्याला सगळी भांडी खराब करायची नाहीत, सारखी घासायला नको। आता मी ठेवून देते। आता झालेलं आहे माझं, वाटून पी घेतलेलं आहे, थंड झाल्या वाटलेलं आहे मैत्रिणींनो। तर हे पहा, आता हे असं जाडसर वाटायचं। पहा किती जाड वाटलेले, बा बी पण दिसते त्याच्यात, मध्ये थोडं बी दिसते बा। तर अशा पद्धतीने वाटून घ्यायचं। आता हे झालेलं आहे वाटून, रंग पहा किती सुंदर आलेला आहे, किती मिरच्यांचा रंग ढलत नाही याच्यात कुकरमध्ये लावल्यामुळं, एकदम आहे तोच रंग राहतो, एकदम मस्त। आपल्या रेसिपीला रंग बी तेवढाच अप्रतिम येणार आहे, रेसिपी तर बनणारच आहे अप्रतिम। तुम्ही पहा पुढे काय रेसिपी बनते ती। आता इथे कढई ठेवलेली आहे मी, कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालणार आहे, पळी म्हणजे आहे। ह्या रेसिपीसाठी तेल जास्त लागतं,
मग 2 पळी तेल घातलेलं आहे आणि चांगलं तापल्यानंतर आपल्याला ते लसूण आणि आलं हे दोन्ही चांगलं मस्त तेलात परतून घ्यायचे आपल्याला. त्याचा वास कच्चा असतो ना, कच्चेपणाचा, तो घालून टाकायचा आपल्याला. म्हणून असं छान परतून घ्यायचं. चांगले 2 मिनिट म्हटलं तरी चालेल मोठ्या गॅसवरती. मस्त असं परतून घ्यायचं. हे असं हलवत राहायचं सारखं आणि असे छान परतून घ्यायचं. त्याच्यामुळं काय होतं, खाली लागणार नाही किंवा काहीच होणार नाही. आणि परतल्यामुळं तरी दुसरं भांडं हे घ्यावं वाटते मला का हलवायला, का की ते लागलेलं खाली ह्या पॅच्युलरने निघत नाही. मी दुसरं घेते काविलता वगैरे आणि त्याने हे करते. तर पकडीन धरले बघा, काविलत्यामुळं पटकन खाली लागत पण नाही आणि जाम हे करून निघतं ते. असं परतून घ्यायचं. रंग थोडा बदली झाला पाहिजे त्याचा मस्त असा. बऱ्यापैकी तुम्हाला माहीतच पडलं असेल ही काय रेसिपी आहे. ज्यांनी बनवली असेल कधी, ज्याला माहीत असेल. तर नसेल माहिती तर आता थोड्या वेळाने मी सांगतेच नाव त्याचं. मस्तच नाव आहे. अगदी घरात सर्वांनाच आवडणारी ही रेसिपी आहे अगदी खरंच. तर हे झालेलं आहे परतून, कलर बदली झालेला आहे. हा सगळा वाटलेल्या मिरच्यांचा पल आहे ना, तो सर्व याच्यात टाकायचा. आता ते पाणी उरलेलं होतं ना आपल्या कुकरमध्ये, त्या पाण्यानेच आपण ते मिक्सरचं भांडं धुवून घेणार आहे आणि ते पाणी याच्यात ओतणार आहे. म्हणजे ते पाणी पण वाया जात नाही आणि आपल्या रेसिपीमध्ये सर्वच काही जातं. म्हणजे कुठलीच गोष्ट वाया जाणार नाही. हे पहा, आता हे ओतलं याच्यात. हे ओतून घेतलं आणि मस्त असं रंग पहा, मस्त रंग. ही काश्मीरी मिरची आहे. सिंकेसरी म्हणतं कोण, काश्मीरी म्हणतं कोण, पण एवढा रंग छान येतो ना त्याने. आणि ही तिखट नसते जरा पण. ती पहा सुरकुटलेली मिरची असते. तुम्हाला लक्षात, मी आता पहिलं दाखवायला पाहिजे तुम्हाला. मिरच्या होत्या त्या फुगल्यानंतर दाखवल्या. सुरकुटलेल्या मिरच्या असतात ना काश्मीरी, विचारलं दुकानात तर ते सांगतात, देतात लगेच. तर ह्या मिरच्यांचं ही रेसिपी बनती अगदी अप्रतिम, अगदी चविष्ट, अगदी खमंग. तर पहा आता हे छान. आता याच्यात मला आता कुठली कुठली सामग्री टाकायची ते पहा. आता तुम्ही हे सगळंच काही जाडसर आहे पहा, बारीक नाही जरा पण, लक्ष द्या. आता इथे ते पाणी होतं ना थोडंसं, ते पण टाकलेलं आहे आणि जरासं आता हलवून घेते मस्त. हे बघ, आता ह्याच्यावर पहा ना, अगदी रंग पाहताच तोंडाला पाणी सुटेल असं रेसिपी बनणार आहे. अशी होणार आहे रेसिपी. त्याच्यावर मी ना एक 5 मिनटं झाकण ठेवणार आहे. बारीक गॅस करून शिजून देणार आहे चांगलं. तर 5 मिनटं झालेली आहेत आणि हे बघा आता छान पाणी पण बऱ्यापैकी आटलेलं आहे त्याच्यातलं. बारीक गॅस करून ठेवलेलं, 5 मिनटं चांगलं शिजून दिलं त्याला. लागलं पण नाही पाहिजे खाली, हे लक्षात घ्यायचं. हे बघा त्याची कन्सिस्टन्सी बघा, अगदी मस्त, अगदी छान झालेली आहे. आता हे माझ्याकडे विनिगर आहे. हे विनिगर पांढरे विनिगर आहे, व्हाईटवाले विनिगर म्हणतात ते. मी 1.5 पळी घालणार आहे त्याच्यात बघा. हे विनिगर कशासाठी घालायचं, ही रेसिपी 6 महिने तरी टिकून राहण्याजोगी राहायला पाहिजे आणि हिची चव ह्या विनिगरने आणखीन वाढन. तुमच्याकडे विनिगर नसलं तर तुम्ही लिंबू पिळलं तरी चालेल. लिंबू जरी नसलं तुम्ही लिंबू फूल भेटतं बघा, लिंबू सत्व म्हणतात, लिंबू फूल म्हणतात, ते टाकायचं 1 चमचा. आता इथे मी बनवणार आहे ती त्याचं शेजवान चटणी. तर शेजवान चटणीचं नाव आहे ह्या रेसिपीची. आणि याच्यात टाकले मी सोया सॉस. 1 चमचा भर सोया सॉस टाकायचं त्याच्यात, का की हा चायनीज पदार्थ बनतो आहे तर त्याच्यात थोडा तरी सोया सॉस पाहिजेनच. तर इथं 3 चमचे मी साखर टाकते. हे बघा, साखर कशी रेसिपीला बॅलन्स करते, रेसिपीची चव वाढवते, म्हणून साखर टाकायची. तुम्हाला 2 चमचे टाकून पहा पहिली. नाही जर तुम्हाला वाटलं कमी तर थोडा मग वरती वाढवा. हे बघा मीठ टाकलं चवीनुसार. मीठ तुम्हाला टाकल्यानंतर चाखून बघायचं आहे किती मीठ आहे, किती बरोबर आहे का रेसिपीला, तर त्याचप्रमाणे वाढायचं. तसं जास्त मीठ घालू नका पहिलं. कधी कधी खारट झाल्यावर करणार काय, म्हणून पहिलं मीठ बेतानीच टाकायचं. आता मस्त हलवून घ्यायचं आणि थोडंसं झाकण ठेवायचं 1 मिनिटभर. हे बघ
1 मिनिटभर चांगलं झाकण ठेवलं का मी काढून घेते. आता बघते कशी वाटली ती. झाली का आपली रेसिपी तयार. अगदी सोपी सहज होणारी. तुम्ही हे बघा मस्त झालेली आहे. रंग फार तेल सुटलेलं आहे त्याला. तेल सुटली का शाईन आली का झालं म्हणायचं. मैत्रिणींनो, ही तुम्ही मोमोबरोबर खाऊ शकता, समोसाबरोबर, ब्रेडबरोबर, किंवा तुम्ही पाव असं वडे असतात त्याच्याबरोबर, ते गोल वडे असतात त्याच्याबरोबर, ते होलवाले वडे असतात त्याच्याबरोबर तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता. अप्रतिम लागती. भज्यांबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे भजे आहेत त्याच्याबरोबरही खाऊ शकता. वेगळी चव, रंग सुंदर, 6 महिने टिकून राहणारी गॅरंटी देते. 6 महिने तुमची काहीच होणार नाही. फ्रीजमध्ये ठेवा. बाहेर ठेवलं तर 3 महिने आरामशीर राहते. फ्रीजमध्ये ठेवलं तर 6 महिने राहते. अगदी मस्त चवीनुसार. नक्की करून पहा. ही शेजवान चटणी अगदी तोंडाला पाणी सुटण्याजोगी. कधीही खा, चपातीला लावून खा, कधीही खा, काही करा. एवढी जबरदस्त आहे. रंग तर अप्रतिम आलेला आहे. तिला सुंदर रंग आलेला आहे. आवडली रेसिपी तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला परत भेटूया. काहीतरी वेगळं घेऊन येते. बाय.